तर मित्रांनो, आज 4 मे आपण आलेलो आहे कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक. आजचे पालेभाज्यांचे बाजारभाव बघण्यासाठी आज पाहू आपण कोथिंबीरी काय भाव गेलाय. कत्री कोथिंबीरी थोडी वाढलेली होती, आपण पाहू शकता. काय भाव गेली आपण विचारू त्यांना. भाऊ नमस्कार. नमस्कार. कोथिंबीरी काय भाव गेली आज? आज 2500 गेली ना. कत्री कोथिंबीरी जुडवाली आयटम आपण आज ही काय भाव गेली आपण पाहू. कोथिंबीर काय भाव गेली आज? 5100. कुठून आली? तपोन. तपोन काल होती का आपली? नाही आज पहिलं आजच आणली. गावठी कत्री काय भाव गेली आपण जे तुकडी मापात वाढलेली. कोथिंबीर काय भाव गेली आज? 4480. कुठून आली? मौजा सुक्यानं. बाजारांची एकंदरीत परिस्थिती पाहू आज आपण. आवकच्या मानाने जे रेट निघाले त्याचा एक आढावा घेऊ आपण. राहुल दादा नमस्कार. नमस्कार. काय परिस्थिती आहे आज बाजारभावांची आपल्याकडे? आज बाजारभावांची परिस्थिती 1500 पासून ते आपल्याकडे 8000पर्यंत रेंज आहे. बरं. शेपूचे बाजार 2000पर्यंत आहे. अच्छा. आणि मी ते आपल्याकडे काही चांगली नव्हती त्यामुळे ती 500-1000 रुपये 1500पर्यंत आहे. चायना आणि कत्री 7 ते 8,000पर्यंत गेलेले. हो, चायना चांगली भाजी. कांदापातीची काय आवक आहे आपल्याकडे? नाही, कांदापातची आवक आपल्याकडे नाही. बाकी मालाची आवक बरी आहे, मीडियम. म्हणजे आवक आहे आपल्याकडे. हो बाजार रेट स्थिर आहे आज. हो. धन्यवाद. शेपूचे बाजारभाव 1500, 2000, 2500पर्यंत गेलेले आहे. आणि एक वक्कल आलेलं होतं कंपनीमध्ये, एकदम 100% खराब भाजी पिवळी पडलेली भुरी आहे. तुम्ही पाहू शकता. तिचा आज लिलाव काही झालेला नाही. एक शेतकऱ्यांना छोटंसं आव्हान राहील आपल्याकडून का माल प्रॉपर असेल, चांगला असेल, व्यवस्थित करून आणा. जर खराब असेल, आपल्याला वाटतोय खराब येतो माल, तो मार्केटला आणण्याचा काही प्रयत्न करू नका. कारण अशा पद्धतीचा जर लिलाव झाला नाही, त्याचे कष्ट दिवसभर काढण्याची मजुरी सगळ्या गोष्टी शेतकऱ्याच्या अंगावर पडून जातील. पूर्ण खराब आहे, पिवळा माल आहे. अशा पद्धतीच्या भाज्या मार्केटला आणूच नका. चांगल्या मालाला मार्केटही चांगलं आहे. 2000+ सगळे बाजारभाव चालू आहे. हायेस्ट टॉप 70-80 रुपयापर्यंत कोथिंबीर जाऊ राहिली. धन्यवाद.